थंडीची चाहूल लागली की कोकणच्या किनाऱ्याला वेध लागतात ते परदेशी पाहुण्यांच्या आगमनाचे. सिंधुदुर्ग जिल्ह्यातील देवगडच्या किनारपट्टीवर सध्या असाच एक मनमोहक नजारा पाहायला मिळतोय. रशिया, सायबेरिया अशा हजारो मैल दूरच्या प्रदेशातून पांढरे शुभ्र सीगल पक्षी देवगडमध्ये दाखल झाले आहेत. काय आहे या पक्ष्यांचे वैशिष्ट्य आणि पर्यटकांमध्ये याबाबत किती उत्साह आहे, पाहुयात समर्थ न्यूजचा हा विशेष रिपोर्ट. देवगडचा विस्तीर्ण समुद्रकिनारा आणि त्यावर झेपावणारे पांढरे शुभ्र सीगल पक्षी, हे दृश्य सध्या तारामुंबरीपासून मुनगेपर्यंतच्या समुद्र किनारपट्टीवर पाहायला मिळत आहे. हिवाळ्याच्या काळात युरोपातील अतिथंड प्रदेशातून अन्नाच्या शोधात हे पक्षी कोकणच्या उबदार किनाऱ्यांकडे स्थलांतर करतात. मुणगे, हिंदळे, मोरवे, मिठमुंबरी, कुणकेश्वर, मिठबाव, तांबडेच्या सोनेरी वाळूवर सध्या या परदेशी पाहुण्यांची वर्दळ वाढली आहे. ते पक्षी बघून आम्हाला खूप मस्त वाटलं आणि ते भरपूर असे ग्रुप मधून आलेले आहेत आणि त्यांना उडताना बघून आम्हाला खूप मजा वाटली. आणि त्यानंतर आम्ही पण पहिल्यांदा ते पक्षी बघितले, आम्हाला खूप आवडले. आता त्यानंतर आम्ही उद्याच मुंबईला जाणार आहे. सीगल पक्षी केवळ सौंदर्यातच भर घालत नाहीत, तर ते पर्यटनालाही चालना देत आहेत. सकाळच्या कोवळ्या उन्हात आणि संध्याकाळी मावळतीला या पक्ष्यांचे थवे जेव्हा आकाशात झेपावतात, तेव्हा तो क्षण कॅमेऱ्यात कैद करण्यासाठी पर्यटकांची लगबग पाहायला मिळते. जे विदेशामध्ये आपल्या आपल्या गावात येतात ही एक चांगली गोष्ट आहे आणि ते त्यासाठी आम्ही मुंबईवरून खास करून त्या पक्ष्यांना बघण्यासाठी येतो प्रत्येक वर्षी. सुंदर गावचं दिग मुंबई गावचं हे आम्ही जे मुंबई वगैरे फिरलो अलिबाग वगैरे त्यांच्यापेक्षा खूप सुंदर प्रकारचे खूप छान आणि स्वच्छ आहे आणि खूप आल्हाददायक आहेत आल्यावर. रशिया आणि सायबेरियातील कडाक्याच्या थंडीतून स्वतःचा बचाव करण्यासाठी हे पक्षी हजारो मैलांचा प्रवास करतात. उत्कृष्ट मासेमारी करणारे हे पक्षी आता देवगडच्या संस्कृतीचा एक अविभाज्य भाग बनले आहेत. मी सध्या आहे देवगड तालुक्यातील मुनगे या समुद्र किनारपट्टीवर आणि या समुद्र किनारपट्टीवर सध्या युरोपियन जे परदेशीय पक्षी आहेत, हे सीगल पक्षी बहुसंख्येने दाखल झालेले आहेत आणि येथील पर्यटनात या पक्ष्यांच्या माध्यमातून सौंदर्यात पर्यटनाच्या भर पडलेली पाहायला मिळते. ते पाहण्यासाठी पर्यटक देखील मुनगे समुद्रकिनारी या ठिकाणी सध्या गर्दी करत आहेत. आपल्यासोबत या गावचे ग्रामस्थ आहेत. श्री संजय बांबुळकर सर आहेत, जे भाजप जिल्ह्याचे सरचिटणीस म्हणून त्यांनी धुरा सांभाळलेले आहेत. सर, एकंदरीतच या वाढत्या पर्यटनाबद्दल आणि या पक्ष्यांचं जे प्रेम तुमच्या गावावरती होत आहे, कसं पाहते याकडे? हां, मला निश्चितच आवडेल सांगायला, की ह्या गावाचा रहिवासी म्हणून मला अभिमान वाटतो, की हे जे पक्षी आहेत, हे सीगल पक्षी आहेत आणि हे साधारणपणे युरोपीय कंट्रीज ज्या आहेत, अमेरिका असेल, इंग्लंड असेल किंवा इतर जी काही चॅनल असेल, ह्या देशामधून हे जे काही पक्षी इथं आलेले आहेत, हे नेमकं आलेत याचं कारण स्थलांतरित झालेलं आहे. याचं कारण असं आहे, की युरोपीय कंट्रीमध्ये सध्या कडाक्याची थंडी असल्यामुळे आणि हे पक्षी स्वतःचं संरक्षण करण्याच्या दृष्टिकोनातून आपल्याकडे थंडी असली तरी त्याच्यापेक्षाही उबदार वातावरण असल्यामुळे ते स्वतःचं संरक्षण करण्यासाठी एवढ्या लांब अशा हजारो किलोमीटर या ठिकाणी हे सीगल पक्षी आलेले आहेत. खरोखरच मला आनंद वाटतोय, की अभिमान देखील वाटतोय माझ्या गावाचा, की ह्या पक्ष्यांनी माझा गाव निवडलेला आहे, म्हणजेच सिंधुदुर्ग जिल्ह्याचा किनारा निवडलेला आहे. खरोखर याचा अर्थ आपल्या जिल्ह्याचा किनारा खरोखरच स्वच्छ आणि निर्मळ आहे, याचा सांगताना मला खूपच अभिमान वाटतो आहे. आणि या ठिकाणी हे जे पक्षी आलेले आहेत त्यामुळं पर्यटक देखील या समुद्रकिनारी खूप वाढलेले आहेत. आज तुम्हाला या संपूर्ण याची जी काही लक्ष वेधलं आहे ते या सर्व माध्यमांनी वेधलं आहे. खरोखर मी त्यांचे आभार मानतो आणि त्यामधून काहीतरी संदेश देखील आपल्याला मिळता येईल. तर या ठिकाणी हे जे काही पक्षी आलेले आहेत, या पक्ष्यांनी हे जे काय गाव निवडलेलं आहे, याचबरोबर हा समुद्र किनारा सिंधुदुर्गचा निवडलेला आहे, त्यानुसार या ठिकाणी पर्यटक देखील यावेत अशी आमची अपेक्षा वाटते. कारण पक्षी जर या ठिकाणी हा सुंदर स्वच्छ किनारा निवडत असतील, तर या ठिकाणी निश्चितच पर्यटकांनी देखील निवडला पाहिजे. आपण बहुतांश बघतो, की या ठिकाणी देवबाग, तारकर्ली किंवा गोव्यासारखे अगदी बहुचर्चित असे जे काही किनारे आहेत, हे सगळे गजबजलेले आहेत. थोडीशी त्या ठिकाणी गर्दी वाढल्यामुळे पर्यटकांनी त्याची अस्वच्छता सुद्धा केलेली आहे. पण असे स्वच्छ निर्मळ कितीतरी किनारे या सिंधुदुर्ग आणि रत्नागिरी जिल्ह्यामध्ये आहेत आणि असे किनारे आहेत, याचा खरोखर या ठिकाणी शासनानं याच्याकडे लक्ष दिलं पाहिजे, की जेणेकरून पर्यटक या ठिकाणी वाढले पाहिजे.
आणि पर्यटक वाढल्यामुळे या ठिकाणी निश्चितच रोजगार जो आहे तो या जिल्ह्याचा, रत्नागिरी जिल्हा किंवा सिंधुदुर्ग जिल्ह्याचा निश्चितच वाढेल. आणि त्यामुळे या ठिकाणची जी काही तरुण मंडळी आहे ती मुंबईला किंवा शहरात धाव न घेता इथं निश्चित राहून इथल्या भागाचा विकास होईल. त्यामुळं माझी शासनाला देखील तुमच्या माध्यमामार्फत विनंती आहे की त्यांनी या पर्यटनाकडे जास्तीत जास्त लक्ष द्यावं. जर या हजारो किलोमीटरवरून येणाऱ्या परदेशी सीगल पाहुण्यांनी जर हे स्वच्छ किनारे निवडलेले असतील, तर पर्यटक का निवडणार नाहीत हे किनारे, असं मला वाटतं. त्यामुळं मी शासनाला देखील विनंती करतो. त्याचबरोबर या सर्व तुमच्या चॅनल्स माध्यम जे आहेत, या सगळ्या जिल्ह्याच्या माध्यमांनी याची दखल घेऊन हे सगळं सुंदर असं विहंगम दृश्य पक्ष्यांचं आपणापर्यंत जे काही आणलेलं आहे, ते खरोखर त्याबद्दल त्यांचेही मी धन्यवाद मानतो. धन्यवाद. एकंदरीतच वाढतं पर्यटन विचारात घेता या पक्ष्यांच्या संवर्धनासंदर्भात काय संदेश द्याल? या ठिकाणी संदेश मला एवढा देता येईल, की या पृथ्वी तलावरती जसा मनुष्य प्राणी जन्मला, तसे त्याबरोबर इतरही प्राणी आणि पक्षी हे जीवाणू जे जन्मलेले आहेत. तर हे प्राणी पक्षी आहेत, हे पर्यावरणाला पूरक असे असल्यामुळं त्यांना कोणत्याही प्रकारचा त्यांचा तिरस्कार न करता आपण त्यांचं जतन केलं पाहिजे. कारण पर्यावरणाला पूरक वातावरण, पोषक वातावरण होण्यासाठी हे पक्षी, प्राणी जे आहेत हे मदत करत असतात. त्यामुळं निश्चितच माझी विनंती आहे सर्वांना ह्या माध्यमाद्वारे, की आपण कोणत्याही जनावरांना हडतोड न करता, त्यांना तिरस्कार न करता, तुम्हाला जेवढे जमेल तेवढं तरी त्यांना या ठिकाणी सहकार्य करा. पक्षी आलेत किंवा लांबून एवढे आलेत, त्या पाहुण्यांचं स्वागत करा. त्यांचं असं या ठिकाणी निसर्ग सौंदर्य जे आपल्याला त्यांच्या माध्यमातून दिसतं आहे, ते या ठिकाणी घ्या आणि त्यांच्यापासून प्रेरणा घ्या, एवढं मी सांगेन यात. निश्चितच देवगड तालुक्यातील मुनगे या स्वच्छ आणि सुंदर शांत अशा समुद्रकिनारी सध्या सिगल जे पक्षी आहेत हे परदेशी पक्षी पाहण्यासाठी बहुसंख्य जे पर्यटक आहेत हे दाखल होतानाचे चित्र आहे ते पाहायला मिळते. विष्णू धावडे, समर्थ न्यूज, देवगड. समर्थ न्यूज चॅनल यूट्यूबवर सबस्क्राईब करा व बेल आयकॉनवर क्लिक करा आणि रहा अपडेट.